कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्णा हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम कुतुब है हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण सरका हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे कृष्ण दरेक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम साखरे नाम विश्रुतम येषां चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्ध विमुक्ति ज्ञान प्रताप विलसतो
अद्वैत भाव पटुता हित बुद्धि रहस्य ज्ञानेश्वर भगवान अवतीर्णेवो श्री रंगनाथ गुरुराज नमस्तुभ्यं। आपण सर्वांना आपण माणसं आहोत हे प्रत्यक्ष आहे, पण हे कल्पित प्रत्यक्ष आहे. म्हणून नाथ महाराज आपल्याला सांगतात, मुद्राती पाचवी लावून या लक्ष, तो आत्मा प्रत्यक्ष माणूस दिसेल. आणि तुम्हाला हरी वाटत, कारण तुम्ही मुद्राती पाचवी लावून या डोळे नाही. लक्ष म्हणजे मन. मनानं तुम्हाला सगळं कळत. सगळं कळत कशानं? मनानं. त्या पदार्थाकार व्हावं लागतं, तेव्हा तो पदार्थ तुम्हाला कळतो. तुम्हाला मी करता, पण तुम्ही शिकवल्यामुळं मर्यादा आकारता लागेल. कपड्याला मर्यादा आकार कामून राहिले तुम्ही मालाचा, भांगाचा. त्याच कारण आहे की तुम्ही आपल्याला शिकवल्यामुळं तुम्ही मड आहे. निवृत्तीनाथ सांगतात ज्ञानदेवांना, देहाच्या दीपके देह एक दिवा आहे. बॅटरी होऊन तुम्ही वेगळे आहात, आधी होऊन तुम्ही वेगळे आहात का? बॅटरी होऊन तुम्ही कसे आधी होऊन? असं म्हणल्यावर त्या बाईनं काय करावं? याचा तुम्ही विचार करा. म्हणून लक्षात घ्या की देह नव्हे, मी हे सरे. मग उरला उरे तुम्हाला माहिती कोण? जो ज्ञानाला. उरला उरे विठ्ठल. मग तुम्हाला देह मी नाही असं ती काही समजूत आहे, ती केलेली आहे तुमच्या आईनं बाया घेऊन, घुगऱ्या खाऊ घालून. हे तुम्हाला माहित आहे. तुम्ही तुमच्या माईला विचारा की तुम्ही हे नाव ठेवलं तसं ठेवलं. घुगऱ्या केल्या का नाही तेव्हा सगळ्या बायाला माहिती आहे. तुम्हाला लेकरू झाल्यावर तुम्ही घुगऱ्या केल्या का नाही, आणि त्याचं नाव ठेवलं का? याचं नाव कोणी ठेवलं? सगळ्यांनी मिळून ठेवलं ते याचं नाव. मग याचं नाव खरं आहे का? तुम्ही खरे आहेत का? तुकाराम महाराजांना ओळखून तुमचं नाव सगळ्या माणसाचं जीवा उगे देव, खोटा नागवी संदेह. हे तुकाराम महाराजानं मी तो वासुदेव तत्वता कळू येईल कधी
तरी ऐकता का विचार केलेला ऐकता मग ऐकल्यावर काय व्हायचं तुझं नाव काय मला म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे की आपण वासुदेव आहोत आणि चैतन्य आहोत मग मन सूक्ष्म आहे का स्थूल मन माणसाचं आहे का मन नाही का मन प्रत्यक्ष नाही का मन आहे आणि सूक्ष्म आहे मांसाचं नाही आहे का मन मांसाचं आहे का सगळ्याला मन आहे पण मन सूक्ष्म आहे श्वासापेक्षा सूक्ष्म आहे श्वास स्थूल आहे का रूप श्वास आरूप स्थूल आहे आणि मन सूक्ष्म आहे आणि सूक्ष्म असलेलं मन मग त्या सूक्ष्म असलेल्या मनात सत्वगुणात आभास प्रगट आहे आत्म्याचा कुटस्थाचा आभास प्रत्यक्ष आहे कशात शरीरातल्या मनात का शरीर आहे आणि त्याच्यात मन आहे प्रत्यक्ष एकदम इथे गंमत आहे मन बी प्रत्यक्ष आहे आणि मनातच प्रत्यक्ष आहे आणि शरीर कशा प्रत्यक्ष आहे शरीर मनात प्रत्यक्ष आहे आणि मन शरीराकार झालेलं आहे आणि कोणाला प्रत्यक्ष आहे आभासाला त्या काताऱ्याला कातार प्रत्यक्ष नाही आभासाला का प्रत्यक्ष आहे बस प्रत्यक्ष आणि मन कशाच्या आकारात झालं मड्याच्या ते मडे कमी नाही रे मी मग माझी बायको काय म्हणेल हे मड आहे का माझी बायको मड मानते की याला काय म्हणते नवरा मानते आणि याला मजा कशात नवरा म्हणून घेण्यात येते कमळ म्हणून घेण्यात आरतीच्या तर नाथ महाराज मुद्रा म्हणजे मुद्रा ती पातळी लावून अध्यक्ष तो आत्मा प्रत्यक्ष कोण दिसे त्याच नाव काय आत्म्याच कमाड्याच हे नाव कोणाच आहे आता जे नाव आहे ते कोणाच आहे काय पाहून ठेवलं नाव याचं नाव ठेवलं ना पवन ते पवन आहे का ते तर कातार आहे आणि पवन कुठे आहे कोणा देऊ कुठच नाही पवन आहे का रे नाही पवन मी आहे ना तर त्या रीतीनं तुम्ही आपल्याला नाथ महाराज सांगता तुम्ही कोणाकरता आले नाथ महाराजाच्या दर्शनाला आले ना नाथ महाराज तुम्हाला सांगते मुद्राची पातळी लावून लक्ष
लक्ष जरा अक्कल ठिकाण्यावर ठेवा आणि शोधा की हे काय मी काय ते काय सांगते तर मला काय वाटतो मी पवन आहे का नाही बाला वाला शेतकऱ्या वाला बायको वाला पोराय वाला बाप तर हे खोट आहे बरं का म्हणून तुम्ही न दिसणारे आभास आहात आणि आभास जो आहे तो कुटस्थात आहे असं तुम्ही लक्षात घ्या असं लक्ष ठेव लक्ष लावून राहा गोविंदी का नाही तर देहाला मी समजून स्वतःला मी समजण्याचा मूर्खपणा आपल्याकडून होईल म्हणून ते म्हणतात की मी तो वासुदेव कधी तत्वता म्हणजे खऱ्यानं नाही तर दाटे मोठीचा कोणी मी दाटे मोठीचा काय हे दाटे मोठीच आहे तेच खरं मान ते दाटे मोठीच आहे तेच काय मान कारण ते काय खोट आहे का मायेने सांगितलं ना नाही का कोणी सांगितलं आणि केव्हा सांगितलं मायने सांगते खोट आहे का ते बायको उगत मिळाली का हा पोर ते जाऊ द्या तर लक्षात ठेवा की तुम्ही कोण आहे तुम्ही चेतन आहे तुम्ही मांस खाणार नाही आणि त्याच्यावर कोणती साडी केवढ्याची साडी का चिंताची हे ध्यानात मी म्हणल्याबरोबर ते ध्यानात कारण आपल्याला लहानपणापासून अशा प्रकारची सवय झालेली की मी मनुष्य आहे तो मनुष्य नाही मनुष्याला जाणारा चैतन्य आहे म्हणून मनुष्य वेगळं आणि मनुष्याकार मन वेगळं आणि त्याच्यात अभिव्यक्त चैतन्य वेगळं म्हणून मुद्राची पातळी लावून या लक्ष तो आत्मा प्रत्यक्ष माणूस नाही दिसे हरी दिसे काय आखरी बायका पासाला सोडून बायका चिर इकडं चिरले का तुम्ही चिरले होते का नाही म्हणून या करता लक्षात ठेवा की तुम्ही आत्माला सांगते की तुम्हाला तुम्ही वाटलं पाहिजे खऱ्यानं की मी हरी आहे मी हरी आहे हरी हरी तुम्ही म्हणा म्हणा हरी हरी तुम्ही म्हणाले सगळं येणे माया जाळ तुटतील याच्यानं तुम्ही हरे बनल्यामुळं नाही माया मायेने तर वेगळंच नाव ठेवलं ते मड्याचं नाव ठेवलं का ताऱ्याचं नाव ठेवलं आणि तिला हरिकामा गानात बरादाना त्या भंगात आहे हरी हरी तुम्ही ते कोण सांगत होते गुरुजी रामनाथ महाराज त्याचा अर्थ बरोबर ते जसा अर्थ आहे तसं सांगत होते हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपण समजा पंथी लावली तर पंथीचा उद्या पडतो का नाही दिवाळीच्या दिवशी सगळ्या पंथ्याचा उजेड पडतो का उभं पंथ्याचा उजेड पडतो का पंथ्यातल्या त्याला का वातीचा का ज्योतीचा त्याच्याचा उजेड पडला झाला का स्वयंपाक तुमचा लक्षात घ्या म्हणून
गेला उजेड त्या वातीवर त्याच्यानंतर त्यालावर आणि पत्तीवर आणि पत्ती इथं ठेवली तिथं आणि तिथून बाहेर कुठे गेला होते तुम्ही ते बाहेर पाहिलं म्हणून उजेड कोणाचा ज्योतीचा का पत्नीचा अब तुम्ही कोणाला सजिलं कोणाला सजिलं बरोबर आहे का कोणाला सजिलं रे गंधे लावला मार्टिका चिपऱ्या कोणी केलं याने केलं का तुम्ही बी केलं एकमेका करता त्याच्या करता याच्या करता तो ते तुमच्या मैं तेरे लिए तू मेरे लिए मर जाएंगे हम असं महाराज सांगतेच आपल्याला तुम्हाला काय वाटलं पाहिजे मधराती पातळी दावणी अलक्ष तो आत्मा प्रत्यक्ष माणूस दिसे का हरी दिसे तुम्हाला काय वाटत मी कोण आहे माणूस आणि नाथ महाराज काय सांगितलं हरी तुम्ही हरी आहे तुम्हाला तुम्ही अरे तुम्ही देव आहे कळत का तुम्हाला नाही तर देव देव करा जर तुम्हाला कळत असेल तर हरी हरी तुम्ही म्हणा किंवा सगळे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा आणि मग काय होईल तुमचं मन जरा धोरणावर येईल नाही तर येणार नाही आधीच बेंगलेलं येते म्हणून हरी हरी तुम्ही गाणा दे पेरिले डोळा उगवले व्यापके भरिले का पोकर राहिले हे आकाश कसोय तुमच्या माझ्या मधलं आकाश या शरीरा दोन शरीरामधलं आकाश कसं आहे आणि ते आकाश कसं आहे आकाश मी तो वासुदेव ते वेगळं म्हणून महाराज आपल्याला लक्षात घ्यायला लावतात लक्षात घ्या तुम्ही मात्र तुम्ही मनातच घेता आणि नाथ महाराज काय साधू संत काय सांगते मनोमारी गेला तो इथेच मुकला मसनात गेला मनोमार्गे गेला तो येथे ती मुकला हरिपाठी स्थिरावला पण तुम्ही हरिवर स्थिर आहेत का मनावर स्थिर आहेत मनावर स्थिर आहे मग अशा रीतीने मनोमार्गे म्हणजे मन आकाराचं कोणाच्या झालं शरीराच्या आकाराचं मनातलं चैतन्य आभास कोणाच्या द्वारावर नाही कुठंच त्या मग मनाच्या द्वारावर म्हणे का आभासच्या द्वारावर म्हणे नाही तर मन कसं आहे तसं शरीर जेवढे तसं मन सुद्धा जेवढच आहे परंतु आभासाच्या द्वारावर मन असल्यामुळं व्यवहारातलं ज्ञान होत असत आणि त्या मनाचा जोरच गेला मन हे राम झाले मन आज्ञाकडे गेलं की मनच राहत नाही तर होत तस तरंग धावायला लागला
कशात मुरतो? पाण्यात. आणि जगतो कशा? पाण्यात. तुम्ही म्हणता की तरंग एखाद्या जमिनीत मुरतो. जमीत उरतो, मुरत नाही. उरतो म्हणून उरली राहिली. आणि जर प्रगट झाली तर तात्पर्य सांगण्याचा आपल्याला हेच आहे की तुम्ही स्वतःला मी मनुष्य समजता ही चूक आहे तुमच्या समजुतीची. आणि साधू संतांच्या समजूत तुम्हाला देतात की तुम्ही चैतन्य आहात म्हणून तुम्ही परमात्मा रूप आहात. म्हणून तुम्ही आत्म्याकडे गेलं की तुमची कल्पना करणार मनच राहत आणि ते आत्मरूप होत. म्हणून आचार्य त्याने फलव्याप्ती तिथं नाही, वृत्ती व्याप्ती आहे पण फलव्याप्ती नाही हे लक्षात ठेवावं. आणि म्हणून लक्षात ठेवायला पाहिजे की आपण काय आहोत तर परमात्मा रूप आहोत. आणि हे जे सगळा संसार दिसतो तर त्याप्रमाणे आपण स्वप्नीचे चेले जाईल दया. म्हणजे ज्याप्रमाणे स्वप्नातून जाग झाल्यावर आपल्याला स्वप्न खोटं वाटत. आज स्वप्नात आहोत तोपर्यंत आपल्याला काय वाटत? खरं वाटत. आज स्वप्नातून जाग झाल्यावर स्वप्न, मग स्वप्नातून त्या स्मृतीचा विचार आपण करतो का स्वप्नाचा अनुभव आपल्याला स्वप्नाच्या अनुभवाचं स्मरण होत का स्वप्नाचा साक्षात्कार आपल्याला जागृतीत म्हणजे जो जागृत झाला त्याला स्वप्न पडतं का स्वप्नाची आठवण करता येते. मग त्यानं स्वप्न पाहिलं तो जागा झाला का नाही? कोण जागा झालं? स्वप्नातून कोण? स्वप्नातला अनुभव घेणारा जागा झाला का शेती जागा झालं? स्वप्नातून अनुभव इतकं आपण लक्षात घेतो का? त्यावेळेस काही धोरणच राहत नाही. आणि धोरण न राहिल्यामुळं आपल्याला वाटतं आपण जागेचे. आणि अशा रीतीने म्हणून कानादे पिरिले डोळाते उघडले व्यापके भरिले तोचे हरी. म्हणून आपण सध्या चैतन्य शरीराला मी म्हणणारे चैतन्य असल्यामुळं आपल्याला संवेदना शरीराद्वारे होत असतात. आणि ज्यावेळेस राहायला लागले तेव्हा काम नाही पण इथे तेव्हा म्हणतो का? केव्हा म्हणतो? आता म्हणता का? कशामुळं? चैतन्यामुळं म्हणत का याच्यामुळं हे विरोध करत? कशामुळं हे विरोध करत? तो कधी आता तेव्हा तोच देत हा घालून देत का नाही? सगळं करून देत, कपडे घालून देत, सगळं कर, काहीच विरोध करीत नाही. करता विरोध तेव्हा कुठे बांधून देत इकडे तिकडे हालत म्हणून. आता कुठे बांधलेले आहेत का तुम्हाला? का मग आतमध्ये काय? आतमध्ये चैतन्य. त्या वेळेत काय असते? काही आता कोणती बी साबण लावा नाही तर लावा बहुतेक आणते कोणी बी आणते साबणा भेट हाता खरे करते. त्याच्याकरता तो कमाई झालेली सध्या बँक बॅलन्स. आता बँक बुडाली म्हणते बुडाली. तर अशा रीतीनं तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही चैतन्य आहात. या मनुष्य देहात तुम्हाला हा योग आलेला आहे. ही संधी आलेली दुसऱ्या देहात ही संधी नाही. म्हणून
काय करा जरा गडबड करा म्हणून आले तो संसारात तुम्ही एक करा मुक्ती मार्ग जरा हळूच धरा नाहीतर गडबड करताना गडबड केल्यावर इकडं ध्यानात जेवण तर भेटत काय कधी मग मनुष्यानं लक्ष ठेवलं पाहिजे की मनुष्य देहात आलं योग आला ईश्वराची कृपा आपल्यावर झाली आणि अशाला म्हणजे दिला या काळे अवकाश आयुष्य होईल दाट कार्याकारण उरले शेष गेले ते भूस जावो पते या मनुष्य देहात आपल्याला मी परमात्मा आहे असा निश्चय होऊ शकतो स्वर्गातल्या देहात भोग होऊ शकतात ते झोप गेलं बा देहात खाल्लं का काय खाल्लं मोठा माणूस खाऊन आला असं ना का बगर खाता आलं तो घेऊ लागला बर का याला बनवतो इतक्या मोठ्या माणसात सकाळी सकाळी सुद्धा दिले गेले का साधी गोष्ट आहे काही ते फार मोठी गोष्ट आहे बरं जाऊ द्या म्हणून अशा रीतीने तुम्ही आता सुद्धा जसं कपड्याच्या आतमध्ये माणूस आहात कपडे नाही जरी तुम्हाला घाला वाटले कपड्यामुळे मोठेपणा मिळवावा वाटतो का आंघोळ करू नाही आंघोळ करून यावं वाटत का साडी नेसून यावं वाटत बघायला आपण इथे गेलं तरी जमत का नाही जमत काय केलं पाहिजे कपडे झळझळीत घातले पाहिजे आणि शरीर कसं मी गधा असं तरी जमलं धुवायलाच पाहिजे का उलट वाट असला तरी जमत ऐका साबण गिबण लावली तरी जमत म्हणून लक्षात ठेवा की तुमचं अंतःकरण शुद्ध होण्याकरता नामस्मरण केलं पाहिजे म्हणून साधू संतानं सांगितलं हरिपाठ्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना म्हणजे अगणित पुण्य होत की त्या तुम्हाला परमात्मा स्वरूपाचं ज्ञान होत म्हणून अगणित पुण्य झालं म्हणजे काय होत असत पैसे मिळाले म्हणजे काही नसतं ओझ वाढत असतो नका घेऊ भार धर्म तोची म्हणजे नामस्मरण करणं सारे का पैसा मिळवणं सारे महाराज होऊन काय करावं नामस्मरण करावं का पैसा मिळवावा महाराज होऊन एकेकोणाचे पैसे घ्यावा का नाही बायकोना मागितल्यावर काय करावं भोबळा होता त्याच्या करता पैसा घ्यायला काही हरकत नाही म्हणून या करता आपले आपण करा सोडवून देवाचं नामस्मरण केल्यावर कोण सुटणार नाही नामे तर नाही कोण ऐसा द्यावा निवडून द्यावर असं महाराज आपल्याला शिकवतात आणि ते मुद्दाम अवतार घेतात जगद्गुरु तुका अवतार कोणाचा देवाचा तुम्ही कोणाचे होता आम्ही देत पडले
ईश्वराच्या कृपेनं आपण जन्मलोट अवतार घेतला. आपण ज्ञानेश्वर महाराजांचा काय अवतार जगदोद्धारालाही धरले आणि गिराईक मिळवण्यासाठी आम्ही दुकानावर बसलो. आहे का नाही? कशासाठी? गिराईक मिळवण्यासाठी का भजने मिळवायसाठी? भजने मिळवते का? टाळकरीच नाही, टाळकरी टाळून द्या का? खरं नाही का? टाळकरी येते तुम्ही. तात्पर्य असं की साधू संत आपल्याला सांगतात की तुम्ही उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरी न्याथा भावी चरणी ठेवा माथा चुकवा व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र जन तुम्हाला सगळं पाहिजे म्हणून अशा रीतीनं साधू संत सांगतात की तुम्ही मुद्रा मी परमात्मा रूप आहे कारण मी जातो मी माणूस आहे का? मी जाणणार आहे म्हणल्यावर माणूस माणूस आहे का? म्हणून शरीर विटाळाचे आळे माया मोह पास जाळे पतन शरीराच्यामुळे शरीर काळे ग्रासिले. म्हणजे म्हणून एका ठिकाणी साधू संत सांगतात मनुष्य देह ऐसा निधो आणि काय करा जे जन्मलच नाही ते मनुष्य देह ऐसा निध साधेल तरी सिद्ध का जन्मलेलं साधेल तरी साधा सिद्ध करोनी प्रबोध संत बाळ उतरले. प्रबोध केला म्हणजे तुम्ही न मरणारे आहात असा प्रबोध केला. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणते अमर हा पुन्हा काय म्हणते पुढं गपचूप बसतेत का ते काय म्हणते खरे के बाळा खोटे तुम्ही आम्हारे ते खरे का खोटे हे पार ते म्हणते का नुसता विश्वास ठेवा. ते काय म्हणते खरे के खोटे पहा है न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळे. तर अशा रीतीने आपण जागृत होऊन मनुष्य देहात ज्यात आलो त्याची पैशाच्या बाबतीत किंवा पुण्याच्या बाबतीत जागृत न होताना स्वतःच्या बाबतीत आपण मूर्ख आहोत. म्हणून आपण जागृत व्हायला पाहिजे असं साधू संत आपल्याला इशारा देतात. तो आपण लक्षात घेतला पाहिजे असं आपण लक्षात घ्यावं. म्हणून महाराज असं सांगतात. म्हणून याकरता सर्वांनी असं जागृत व्हावं अशी माझी त्यांच्यातर्फे तुम्हाला विनंती आहे. पुंडलिक वरदेवा श्री ज्ञानदेव तुकाराम